नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 6 प्रकाशाचे अपवर्तन या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न उत्तरासह या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासा म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून लिहा। प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याच्या घटनेस टिंबटिंब म्हणतात। तर प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याची जी घटना आहे त्या घटनेस प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात। जेव्हा एखादा प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीमध्ये शिरताना पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोन करतो तेव्हा तो टिंबटिंब। तर जेव्हा एखादा प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीमध्ये शिरताना पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोन करतो तेव्हा तो न वळता सरळ जातो। प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंबरेषेत आपाती होतो तेव्हा आपाती कोन टिंबटिंब असतो। तर प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जातात त्यावेळी दोन माध्यमांच्या सीमेवर लंबरेषेत जेव्हा आपाती होतो तेव्हा असणारा आपाती कोन हा 0 अंश मापाचा असतो। एक प्रकाश किरण एका काचेच्या लादीच्या पृष्ठभागाशी 50 अंश कोनामध्ये आढळतो तर त्याचा आपाती कोन टिंबटिंब अंशाचा असेल। आता जेव्हा प्रकाश किरण 50 अंश कोनामध्ये आढळतो तेव्हा त्याचा आपाती कोन हा 40 अंश मापाचा असेल। एक प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीत शिरताना लादीच्या पृष्ठभागाशी 60 अंशाचा कोन करतो तर अपवर्ती कोन टिंबटिंब असेल। आता जेव्हा प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीत शिरताना लादीच्या पृष्ठभागाशी 60 अंशाचा कोन करतो तेव्हा अपवर्ती कोन हा 30 अंशापेक्षा काय असतो, कमी असतो। अपवर्तन क्रियेत हवेतून काचेत तिरकस मार्गाने जाणारा प्रकाश किरण टिंबटिंब। तर अपवर्तन क्रियेत हवेतून काचेत तिरकस मार्गाने जाणारा प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकतो। काचेच्या लादीवर प्रकाश किरण तिरकस मार्गाने पडले असता आपाती किरण आणि निर्गत किरण टिंबटिंब असतात। आता काचेच्या लादीवर प्रकाश किरण जेव्हा तिरकस मार्गाने पडतात ते आपाती किरण आणि निर्गत किरण हे समांतर असतात। एक प्रकाश किरण एका काचेच्या लादीच्या पृष्ठभागावर 40 अंशाचा आपाती कोन करतो तर अपवर्ती कोन 40 अंश टिंबटिंब असेल। आता आपाती कोन जर 40 अंशाचा असेल तर अपवर्ती कोन हा 40 अंशापेक्षा कमी असेल। प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याचे कारण टिंबटिंब हे होय। तर प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून ज्यावेळी दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जातात तेव्हा त्यांची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याचे कारण प्रकाशाच्या वेगामधील बदल हे होय। जेव्हा शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे 7 रंगात अपस्करण होते तेव्हा टिंबटिंब रंगाचे विचलन सर्वात कमी असते। शुभ्र प्रकाशाचे ज्यावेळी लोलकाद्वारे 7 रंगात अपस्करण होते तेव्हा तांबड्या रंगाचे विचलन सर्वात कमी असते। पुढीलपैकी या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे। तर इतर दिलेल्या पदार्थांपैकी हिऱ्याचा अपवर्तनांक काय असतो, सर्वात जास्त असतो। प्रकाशाचे आपल्या घटक रंगामध्ये विचलन होण्याच्या घटनेस प्रकाशाचे टिंबटिंब म्हणतात। तर काय म्हणतात, तर प्रकाशाचे आपल्या घटक रंगामध्ये विभक्तीकरण होण्याच्या प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण असे म्हटले जाते। एका पारदर्शक माध्यमात प्रकाशाची चाल टिंबटिंब मीटर पर सेकंद असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.25
या ठिकाणी प्रकाशाची निर्वात पोकळी म्हणजे निर्वातातील चाल 3 × 10⁸ मीटर पर सेकंद दिलेली आहे. तर एका पारदर्शक माध्यमात प्रकाशाची चाल ही 2.4 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी असेल तर त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.25 इतका असतो आणि प्रकाशाची निर्वातातील चाल मात्र 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असायला हवी. निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे निरपेक्ष अपवर्तनांक टिंबटिंब. तर निरपेक्ष अपवर्तनांक या राशीला एकक नसते. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? तर वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तनांक हे ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे मुख्य कारण आहे. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील दिसतो याचे कारण प्रकाशाचे अपवर्तन. तर प्रकाशाच्या अपवर्तनामुळे सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील तो आपल्याला दिसतो. काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल? तर त्याच्या व्यस्तांका इतका असतो. लक्षात ठेवा, काचेचा जर हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक 2/3 असतो, म्हणजेच त्याच्या व्यस्तांका इतका असतो. प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ते लिहा. आपाती प्रकाशकिरण व अपवर्तित प्रकाशकिरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. तर हे विधान बरोबर आहे. पदार्थ माध्यमाचा उदाहरणार्थ काच अपवर्तनांक प्रकाशाच्या तरंगलांबीवर अवलंबून नसतो. तर चूक आहे हे विधान, तो प्रकाशाच्या तरंगलांबीवरच अवलंबून असतो. प्रकाशकिरण तिरकस मार्गाने विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जातो. तर हे विधान चुकीचं आहे, तो स्तंभिकेकडे झुकतो. प्रकाशकिरण तिरकस मार्गाने काचेतून हवेत जाताना स्तंभिकेकडे झुकतो. चूक, तो काचेतून हवेत जाताना स्तंभिकेपासून काय करतो? दूर जातो. आपाती कोन 0 असल्यास अपवर्ती कोन 90° असतो. तर आपाती कोन 0 असेल तर अपवर्ती कोन 90° नसतो, हे विधान चुकीचं आहे. शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकामुळे अपस्करण होताना पिवळ्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी असते. चूक. पाण्याचा अपवर्तनांक प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो. बरोबर आहे हे विधान. काचेमध्ये जांभळ्या प्रकाशाची चाल तांबड्या प्रकाशाच्या चालीपेक्षा कमी असते. बरोबर. तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 नॅनोमीटरच्या जवळ असते. बरोबर. नारिंगी किरणांची तरंगलांबी निळ्या किरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्त असते. हे विधानसुद्धा बरोबर आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. बरोबर. निर्वातात प्रकाशाचा वेग प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून नसतो. बरोबर. पदार्थ माध्यमात प्रकाशाचा वेग प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो. बरोबर. तर पदार्थ माध्यमामध्ये तो वारंवारतेवर अवलंबून असतो, मात्र निर्वातामध्ये तो वारंवारतेवर अवलंबून नसतो. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रकाशाच्या अपवर्तनाची निसर्गात आढळणारी 2 उदाहरणे लिहा. आता मृगजळ आणि ताऱ्यांचे लुकलुकणे ही प्रकाशाच्या अपवर्तनाची निसर्गात आढळणारी उदाहरणे आहेत. आपाती कोन 0 असताना अपवर्ती कोन किती असतो? तर जेव्हा आपाती कोन 0 असतो त्यावेळी अपवर्ती कोन सुद्धा काय असतो? 0च असतो. प्रकाशाच्या अपवर्तनात sin⁡ बरोबर स्थिरांक, या स्थिरांकास काय म्हणतात? तर प्रकाशाच्या अपवर्तनात sin⁡ या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असे म्हणतात. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक 5/3 असल्यास दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल?
तर दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक 0.6 असेल किंवा त्याच्या उलट 3/5. काचेच्या लोलकामुळे सूर्यप्रकाशाचे अपस्करण होताना कोणत्या रंगाच्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी असते? तर काचेच्या लोलकामुळे सूर्यप्रकाशाचे अपस्करण होताना तांबड्या प्रकाशाचे विचलन सर्वात काय असते? कमी असते. काचेच्या लोलकामुळे सूर्यप्रकाशाचे अपस्करण होताना कोणत्या रंगाच्या प्रकाशाचे विचलन सर्वात जास्त असते? तर काचेच्या लोलकामुळे सूर्यप्रकाशाचे अपस्करण होताना जांभळ्या प्रकाशाचे विचलन सर्वात जास्त असते. जांभळ्या किरणांची तरंगलांबी साधारणतः किती असते? तर जांभळ्या किरणांची तरंगलांबी साधारणपणे 400 नॅनोमीटर असते. 2n1 व क्रांतिक कोन यामधील संबंध सांगा. तर 2n1 बरोबर sin I. येथे I हा क्रांतिक कोन होय. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यास प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. व्याख्या लिहा. आपाती कोन व अपवर्ती कोन. तर आपाती कोन म्हणजे काय? तर आपाती किरणाने आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेशी केलेल्या कोनास आपाती कोन म्हणतात. तर अपवर्तित किरणाने आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेशी केलेल्या कोनास अपवर्ती कोन असे म्हणतात. म्हणजे आपाती किरणाने आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेशी जो कोन केला जातो त्याला आपाती कोन म्हणतात. तर अपवर्तित किरणाने आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेशी केलेल्या कोनास अपवर्ती कोन असे म्हटले जाते. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. तर प्रकाशाच्या अपवर्तनाचे 2 नियम आहेत. आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात. दुसरा नियम आहे. दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरिता sin I भागिले sin R हे गुणोत्तर स्थिर असते. येथे I हा आपाती कोन आणि R हा अपवर्ती कोन आहे. व्याख्या लिहा. निरपेक्ष अपवर्तनांक. एखाद्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे निर्वात पोकळीमधील प्रकाशाच्या वेगाचे त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर होय. पहा, एखाद्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे निर्वात पोकळीमधील प्रकाशाच्या वेगाचे त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर. प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय? प्रकाशाची वर्णपंक्ती म्हणजे काय? आणि प्रकाशाच्या वर्णपंक्तीमधील वेगवेगळे रंग योग्य क्रमाने लिहा. तर प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय? तर पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात. मग वर्णपंक्ती म्हणजे काय? तर प्रकाश झोताच्या रंगीत घटक असणाऱ्या पट्ट्याला वर्णपंक्ती म्हणतात. आणि प्रकाशाच्या वर्णपंक्तीतील रंग या ठिकाणी क्रमशः दिलेले आहेत. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे रंग लक्षात ठेवण्यासाठी एक शब्द लक्षात ठेवायचा. या सगळ्या रंगांची पहिली अक्षरं पहा. ता, ना, पी, ही, नी, पा, जा. ता, ना, पी, ही, नी, पा आणि जा. ताना, पी, ही, नी, पा, जा म्हणजे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. म्हणजे तुम्हाला ताना, पी, ही, नी, पा, जा हा एक शब्द लक्षात ठेवला
की क्रमशः हे रंग लक्षात राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. प्रकाश किरण